चेंडूला उचलून फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करा, तिहेरीचा प्रयत्न होतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. ज्या चेंडूवरती एकही धाव नव्हती त्या चेंडूवरती किमान 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. हेच तर क्रिकेट आहे. कधी काय घडेल याची आपण कधीही भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि तेच दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि जेव्हा अशा चुका होत असतात तेव्हा गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा मात्र अनेक प्रश्न निर्माण होत असतात. कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही त्या धावांचा पाठलाग करता त्या मात्र धावांचा पाठलाग करत असता ही प्रत्येक धाव तुमच्या मनामध्ये येत असते. आणि त्या चुका मात्र कुठेतरी बंटीस्पर कुकसे बोर्ली संघाच्या वतीने पाहायला मिळाल्या. धाफलकावरती एकूण धावा आतापर्यंत लागल्या गेल्या 28. पडगा प्रीमियर लीग 2024चं पर्व तिसरं दिवस पहिलं आणि दुसरा सामना इथे मात्र तुमच्या समोर स्पेश होत असताना चला वेळ कमी खर्च करा. लक्ष असू द्या 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला इथे पूर्ण करायचे आहेत. पवलाचा वापर चापण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतो. या वाडिश लॉंग ऑफला स्ट्रायकवरचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय सुमित. तत्पुरते एक धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि या 21 धावेवरतीच मात्र समाधानी त्या ठिकाणी राहावं लागेल महेश पाटीलला. महेश पाटील आतापर्यंत खेळ करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 9 धावसंख्येवरती गेले तर सुरेश पारधीने एक चेंडू फेस केला, त्याने 3 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या. आणि धाफलक्यावरती 29 धावा दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना आतापर्यंत जोडलेले आहेत. त्या म्हणजे एच.जी. स्पोर्ट अर्थात एच.जी. टायगर संघाने. इथे मात्र आम्ही स्टॅमिंग फटका हवेत खेळला. डीपमध्ये फिल्डर सज्ज आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतोय सुमित लिहे, चूक करत नाहीये, पकडला झेल आणि समाप्त होतोय सुरेश पारधीचा खेळ. धक्का क्रमांक 2 लागत असताना एच.जी. टायगर संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 4थ्या क्रमांकावरती समीर दलवी, मॅन फ्रॉम खानिवली. यानंतर तो पुढील सामना असेल अमर स्पोर्ट कासने विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगे. दोन्ही संघांना पूर्णपणे रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात. आदित्य स्पोर्ट पडगे विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. कासने संघानं विजयाच्या रूपानं मात्र या प्रीमियर लीगमध्ये सुरुवात केली. आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर या ठिकाणी 29 धावा आपल्याला धाफलकावरती पाहायला मिळाल्या. जबरदस्त वापसी या बंटीस्वर कुकसे बोर्ली संघाच्या वतीने पाहायला मिळाली. खास करून दुर्गेश भोईरकडून पाहायला मिळाली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये दुर्गेशने फक्त 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. आणि तदनंतर आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय यॉर्कर किंग म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, अर्थात मयूर पाटील. ग्रामीण क्रिकेटमध्ये विकीस्पर कुकसे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना परंतु आज या प्रीमियर लीगमध्ये बंटीस्पर कुकसे बोर्ली संघाचं प्रतिनिधित्व करतो. आणि त्यानंतर पाहू शकाल त्याच्या समोर होता महेश पाटील, त्यांचे सहकारी होते. त्याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू हाताला गेला आणि पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्या मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी ओरपीच चेंडूची हाताळणी केली. लॉंग ऑफकडे फिल्डर होते परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिले कारण त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला. आणि महेश पाटीलने जशी धनेश ट्रॉफी जिंकली तिथून मात्र तो फाटीमागे वळून पाहत नाहीये. गोरसेबी संघाच्या विरोधात काय ती जबरदस्त इनिंग. आणि त्यानंतर मात्र जो आपण मागील 2-3 वर्षापासून महेश पाटीलला ओळखायचो तोच खेळ या सत्रामध्ये तो सध्या
प्रस्थापित करतो, नो लुक शॉट, फुल टॉस होता आणि त्याच्यावरती प्रहार, चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या बाहेर, एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. ज्याप्रमाणे आपण प्रीमियर लीग खेळत असतो त्यावेळी तुम्हाला खेळाडू विभागले जात असतात आणि हा बॅटल तुम्ही पहा. ग्रामीण भागामध्ये एका संघाच्या माध्यमातून खेळत असताना आता मात्र एकमेकांच्या विरोधात आता मात्र या ठिकाणी खेळतायत आणि महेश पाटील मात्र पूर्णपणे बरसलाय. अजून एक मोठा फटका आणि हा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा सलगचा हा तिसरा षटकार या षटकातील महेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र कट झाला होता, परंतु ती लेंथ ओळखली महेश पाटीलला आणि पहा काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे. प्रिन्स मूवीज अर्थात बिग बॉस ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून स्पर्धेचं आपण चित्रीकरण पाहतोय, परंतु या ठिकाणी सध्या जबरदस्त फलंदाजी महेश पाटील मयूर पाटीलच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे हवी आहे. 3-6 1-4 सेन्सिबल क्रिकेट. फटका हवेत केला होता, परंतु शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला भीमसेन होते, त्याच्याकडून चूक झाली. जबरदस्त हा खेळ महेश पाटील आज या लीगच्या माध्यमातून प्रस्थापित करतोय, कारण त्याला माहिती की जर मी अजून जास्त वेळ या खेळपट्टीवरती जर काढला तर अजूनही मात्र चांगले फटके खेळू शकतोय आणि त्यात अनुषंगाने मात्र त्याने छोटा बाकलेपचा वापर केला, सिंगल धाव कंप्लीट केली आणि धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेल्या 52 धावा आणि तिसरा षटकाचा खेळ आधुनिक प्रगतीपथावरती आहे. असं वाटतं की पटका प्रीमियर लीगमध्ये आपल्याला हाय स्कोरिंग मॅचेस मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकतील, कारण तशी ही खेळपट्टी बॅटिंगसाठी नंदनवन आहे. आणि त्यानंतर पाहू शकाल हा फटका सुद्धा दमदार लॉंग ऑनच्या बाहेर ठोकला समीर दलवीनं हा बिगिट षटकार. मित्र म्हणेन की मयूर पाटीलच्या या सत्रातील सर्वात महागडा षटक मित्र म्हणेन या ठिकाणी हाताळलाय. तब्बल 29 धावा त्यांनी एका षटकाच्या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि आपण नक्कीच ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. तर आपण पाहू शकाल कासने ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अजयजी घाटाल आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर आपण अजयजी घाटाल यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी विनंती करतो अजय घाटाल यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, त्या ठिकाणी आपला सन्मान तिथे केला जाणार आहे. तर मी उपाध्यक्ष अमर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कासनेचे अजय घाटाल यांना आपण सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. ग्रामपंचायत कासनेचे विद्यमान सरपंच अजय घाटाल युवक आहेत आणि त्यांच्यावरती पूर्णपणे ग्रामपंचायतीची मात्र जबाबदारी असणार आहे.
आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित त्यांचे पाहायला मिळतात आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अमर भुईर यांच्या माध्यमातून आपण सन्मानित केलं आणि या चौथ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज दुर्गेश भुईर. काय जबरदस्त खेळ आज बाटर म्हणून आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. खास करून महेश पाटीलचं बी कौतुक करूया आणि महेश पाटीलला मात्र चांगली साथ देतोय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीर दलवी. दुर्गेश अर्धा विकेटने मात्र मारा करतो. या फटका हवेत केलाय. लॉंग ऑनवरती फिल्डर आहेत परंतु काऊ कोणाच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने निघून जातो. या 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. तर आतापर्यंत त्यांनी 42 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहायला मिळाला. जर महेश पाटीलने अर्धशतकी इनिंग जर साकारली तर एसजी टायगर संघाचे सर्वेसर्वा मिस्टर संकेत घोडविंदे याचकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाणार आहे. 42 धाव फलकावरती वैयक्तिक त्याच्या धावा पाहायला मिळतात. त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 4 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पूर्णपणे मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय. ओरपी चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाही. मिडऑफच्या डोक्यापर्यंत चेंडूला पाठवला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडू परत झेपावतोय सुमित लिये. तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि आज असं वाटतं की या मैदानाचा पूर्णपणे अभ्यास करून महेश पाटील बॅटिंग करतोय. पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंट हेरतोय आणि त्या अनुषंगाने तो स्ट्रोक सजवतोय आणि त्याचमुळे त्यांनी या पहिल्या सामन्यामध्ये चांगली उपलब्धी हासिल केलेली आहे असंच म्हणावं लागेल. 44 44 धावा वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण 2 गडी बाद 70 धाबा आणि 70 धाबांपैकी वैयक्तिक 44 धाबा या महेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. दुर्गेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे आणि तिथे मात्र झाली आहे चूक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि अशा रीतीने फडगा प्रीमियर लीग 2024 पर्व 3 मध्ये महेश पाटीलच्या बॅटमधून येणारी पहिली अर्धशतकी इनिंग. व्हॉट इनिंग. महेश आपण सेलिब्रेशन करायचं आहे. बॅटवर करायचे आहे. सर्वांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याचा तो फॉर्म आता मात्र या ठिकाणी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि या इनिंगसाठी मिस्टर संकेत घोडविंदे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज महेश पाटीलला दिले जाणार आहे. इथे मात्र या ठिकाणी या शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे मात्र अपील तिथे मात्र केली गेली आणि या फिंगर अप स्टॅटच्या मध्ये सापडला गेला आणि फलंदाज महेश पाटील लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी बाद होताना 3रा धक्का लागतोय एसजी टायगर संघाला. दिशेने जात असताना टाळ्यांच्या गजराने त्याचा मात्र या ठिकाणी स्वागत केला जातो. खेळाडू कक्षामध्ये 50 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि या 50 धावा जोडण्याकरता फक्त त्यांनी 14 चेंडू फेस केले. 5 षटकार 4 चौकार. काय सुंदर कामगिरी. आणि अशा रीतीने आपण पाहू शकाल नवीन फलंदाज शानू आलाय मॅन फ्रॉम ढोले 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. समोर आहे समीर दलवी. समीरनं आतापर्यंत 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून आपण एक सिक्सर पाहिला आणि पाहू शकाल या ठिकाणी 76 धावसंख्येवरती लागणारा हा 3रा धक्का.
चौथ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर आणि यानंतर अजूनही एका षटकाचा खेळ येणे बाकी आहे. दुर्गेश पुन्हा मार्गस्थ होतोय. डावा स्टिकवर चेंडूची फेकी, पंचांना प्रश्न विचारला आणि शानूला सुद्धा मात्र या ठिकाणी स्टँडच्या मध्ये पकडलं गेलं दुर्गेशनं आणि त्याचमुळे दुसरा फलंदाज बाद झाला या षटकामध्ये लेग बिफोरच्या रूपानं. ज्या पावलाने शानू मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने आता मात्र माघारी परततोय. धक्का क्रमांक चौथा लागेल SD टायगर संघाला. या षटकामध्ये दुर्गेशने एकूण 18 धावा मात्र खर्च केले आणि या ठिकाणी पाहू शकाल बंटेश्वर कुक्सी बुरुली संघाला मात्र पेनलाइज केला जात आहे की तुम्हाला अंतिम षटकामध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये तुम्हाला जास्त ठेवावा लागेल कारण तुम्ही 20 मिनिटांच्या जास्त वेळ या ठिकाणी खर्च केला. कारण नियम हे सर्वांसाठी समान आहेत आणि जो संघ पडगा प्रीमियर लीगमध्ये या नियमांचं उल्लंघन करेल त्याला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दंडित केलं जाईल. तर एक फिल्डर तुम्हाला अतिरिक्त 38 सर्कलमध्ये ठेवायचा आहे. संगणक लक्ष असू द्या. आणि आपण जर दुर्गेचा स्पेल पाहिला तर त्यांनी 2 षटकांचा स्पेल इथे मात्र हाताळला आणि 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 26 धावा खर्च करतात 4 विकेट्स त्याने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर निकेश आला या नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आणि षटकाला सुरुवात करतोय प्रतीक ठाकरे मॅन फ्रॉम भोईरगाव. प्रतीकने काल सुद्धा चांगली गोलंदाजी MS स्पोर्ट चिंचोली संघाने स्पर्धेमध्ये केली होती परंतु त्यानंतर पावसाळ्यात बॅकफुटला गेले एक पंच केला आणि मात्र चिल्लो पाठवलाय डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. वरती मात्र ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर खूप पुढे गॅप होतो डीपमध्ये ऑफ साईडला कुठलाही फिल्डर नव्हता आणि तीच जागा त्या ठिकाणी समीर दलवीनं निवडली. आणि समीर दलवीने आतापर्यंत फक्त 2 चेंडू फेस केले. पहिल्या चेंडूवरती सिक्सर आला होता त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्याने मात्र जोडला आणि आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडीशी लाऊड अपील सुद्धा झाली त्या ठिकाणी परंतु पंचांची स्वीकृती मिळाली नाहीये. 10 फलकावरती धावा आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल एकूण 80 धावा. चांगला लक्ष आतापर्यंत या ठिकाणी उभारलाय. पुढील जी नाणेफेकी आहे त्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आदित्य स्पोर्ट पडघा विरुद्ध अमर स्पोर्ट कासने या 2 संघादरम्यान पुढील सामना असेल. फुल टॉस आणि मात्र या ठिकाणी या चेंडूला गिरकी देत असताना पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. आपण बंटीसपूर कुक्सी बोर्ली संघाचा आपण जर बॉलिंग अटॅक जर पाहिले तर कागदावरती चांगला आपल्याला अटॅक पाहायला मिळाला. मयूर पाटील, दुर्गेश भुईर, त्यानंतर प्रतीक ठाकरे, सुमित. परंतु आज भरपूर महागडे ठरले गोलंदाज. बॅटची कडा लागली परंतु त्यानंतर पाहू शकाल शॉट थर्डमॅनला सुद्धा मात्र मिसफिल्डिंग झाली आणि चेंडू मात्र वेगानं डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. भीमसेनने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार.
आज चुकांवरती चुका मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्या चुका मात्र कुठेतरी करेक्शन करावं लागतील. हो, हा फटका सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप लॉंग ऑफवरती मात्र फिल्डर तैनात आहेत आणि एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आणि या सिंगलच्या वतीने धावफलकावरती 88 धावा आतापर्यंत या ठिकाणी 89 धावा आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्या. आणि पहिल्या इनिंगतील आता मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस ऑन साला टर्न केलाय आणि या डीप मध्ये फिल्डर आहे सुमित आणि त्याच्याकडून सुद्धा मात्र आपल्याला चूक पाहायला मिळाली. झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धाबा सुद्धा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. 91 धाबा 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी नाणेफेकी गमावल्यानंतर एक जी टायगर संघानं जोडल्या 92 धाबांचा मात्र या ठिकाणी खूप मोठा लक्षाचा पाठलाग बंटीस्वर कुकसे बोरली संघाला मात्र या ठिकाणी करायचा आहे. आणि तो लक्षाचा पाठलाग इथे मात्र होईल की नाही की त्या धाबांचं संरक्षण अर्थात एच जी टायगर संघाच्या वतीने केला जाईल. तत्पूर्वी आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहू शकाल आदित्य स्पॉट पडगे संघ आहे, तर दुसरीकडे अमरस्पॉट कास्टे संघ. अमरस्पॉट कास्टे संघाने एक सामना जिंकलाय आणि आदित्य स्पॉट पडगा संघ आता मात्र कुठेतरी विजयाच्या शोधात असेल. या पडगा प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये प्रलेश मुरांजन आलेले आहेत. विनंती करतो की आपण यावर टॉस बॉक्समध्ये. आणि दुसरीकडे पाहू शकाल कल्पेश शेळके हे संघनायक आहेत अमरस्पोर्ट कासने संघाचे. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि मी विनंती करतो ग्रामपंचायत कुकसे बुरुलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी ते संपन्न करतोय. हॅलो चेक. तर आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतो. याच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात अमर स्पोर्ट कासने विरुद्ध आदित्य स्पोर्ट अर्थात सचिन पाटील यांचा संघ आहे. आणि दुसरीकडे पाहू शकाल भगवानजी भोईर यांचा संघ आहे. आणि आमचे मान्यवर विद्यमान सरपंच निलेशजी देसले यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. टेल्स किंवा हेड्स असं तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे. आणि या ठिकाणी या कल्पेश शेळके कॉल देतात आणि एक्झॅक्टली हा सामना किती षटकांचा आहे यतीश शेलार ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. 5 षटकांचा असेल. थँक्यू. कल्पेश शेळके यांनी मात्र हेड्स असं कॉल केलं होतं, परंतु टेल्स आलेला आहे. अर्थात नाणेफेकीचा कौल आदित्य स्पोर्ट्स संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रलेश रेकीच्या संघामध्ये तुझी आयकॉन खेळाडू म्हणून वणी लागलेली आहे. आणि तू पाहतोय की या दोन्ही संघ सामन्यामध्ये हाय स्कोरिंग सामने होत आहेत. तर नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकला, काय करण्याचा निर्णय असेल? नक्कीच हाय स्कोरिंग सामने तर होत आहेत, पण चेसिंग आम्ही करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेऊ. ग्राउंड खूप सुंदर आहे आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. सो आम्ही पहिले फिल्डिंग करू. तर नक्कीच ज्या स्पर्धेची आपण वाट पाहतो तो पडगा प्रीमियर लीग कधी सुरू होईल आणि ती स्पर्धा आता सुरू झालेली आहे. तर तू सुद्धा किती आतुरता होती तुला या स्पर्धेची? खरंच सांगायचं तर खूप एक्सायटेड आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि मला तरी वाटते अशा स्पर्धा वर्षातनं लीग ज्या स्पर्धा आहेत आणि मिक्स सगळ्या टीमच्या प्लेयर जे मिक्स खेळणारे आहेत
ते अशा म्हणजे प्रत्येक वर्षी 3 तरी अशा लीग मॅचेस व्हायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या सगळ्या जे प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये भावकीचं वातावरण राहील. सो अशा स्पर्धा अजून व्हायला पाहिजेत आणि मी खूप एक्सायटेड ही स्पर्धा खेळण्यासाठी. क्या बात आहे. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कल्पेश, तुम्ही एक पहिला सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यामध्ये आता खेळणार आहात, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असतं? आमचं फील्ड क्षेत्ररक्षण असतं. परत आता बॅटिंग करायची आहे. शेखर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यानंतर तू सुद्धा चांगली कामगिरी केली, तर 5 षटकामध्ये या सामन्यामध्ये किती धावसंख्येचं लक्ष्य तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल? 60 ते 65 धाव तर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि तुझं काय मत आहे या स्पर्धेबद्दल? खूप छान आयोजन आहे आणि यंगस्टरला प्लॅटफॉर्म आहे नवीन आणि काही खेळाडूंना चान्स भेटत नाही, परंतु नेक्स्ट टाइम भेटेल. ही स्पॉन्सर लोकांनी तरी स्पॉन्सर लोक वाढले पाहिजेत आणि नेक्स्ट प्लेयर जे अनसोल्ड झालेत त्यांना खेळायला संधी भेटली पाहिजे. क्या बात आहे. या दोन्ही संघांचं जबरदस्त मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त ऐकलेलं आहेत. आणि मित्रांनो, तिसऱ्या स्थानाची नाणेफेकी आपण संपन्न केली. टॉस जिंकला आदित्य स्फोटार्थ सचिन पाटील यांच्या संघाच्या संघनायकाने आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा टॉस बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच योगेश पाटील. पुनश्च सर्वांचं स्वागत आहे पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरा आणि तिसऱ्या पर्वातील हा सामना क्रमांक आपण बघतोय दुसरा. एस जी टायगर, एस जी स्पोर्ट्स टायगर वर्सेस बंटी स्पोर्ट्स बंटी कुकसे बोरिवली असा संघ खेळताना दिसतोय. आणि टार्गेट किती मोठं आहे बघा, 92 धावांचं. हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र मिड ऑफच्या अगदी बाजूने सरळ रेषेमध्ये चेंडू गेला सीमारेषेबाहेर, येतोय चौकार. संघ धावबल कधी 5, 92 करायचे आहेत आणि 92 सिंगल डबल्सने तर होणार नाही, त्यासाठी मोठे पटके खेळावे लागतील आणि त्याची सुरुवात तर झालेली आहे. सुरेशचा चेंडू फुल केला, यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येत आहेत पण नाही अडू शकले. चेंडू पहिल्या डब्यात सीमारेषे बाहेर, सलग येणारा दुसरा चौकार. अकम पटेल काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 92 धावा करायच्या आहेत. गोलंदाजांनी कदर भ्रमनिरास केला बंटी कुकसे बोरिवली संघाच्या आणि त्यामुळे आता पूर्णपणे बर्डन जे आहे ते एस जी स्पोर्ट्स टायगरच्या या फलंदाजांच्या खांद्यावरती. सलामीवीर आपण समीर आणि अरकमला बघताय आणि खूप चांगले बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना अरकम पटेल बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेले आहेत. 8 धावा या 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 9. सुरेश पारधी अत्यंत अनुभवी अशी गोलंदाज, मॅन फ्रॉम जांभूळपाडा आणि जांभूळपाडा संघासाठी प्रचंड योगदान असणारा एक महान खेळाडू, पण सध्या तरी आक्रमण त्याच्या अगेन्स्ट. आणखीन एक तडाखा, योवेस मिड विकेटच्या दिशेने हा षटकार. फलंदाज एकदम परफेक्ट रामबाण औषध असतं आणि इथे आपण तेच बघतोय. अरकमने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे मैदानावरती आणि 15 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरेश पारधीला टार्गेट केलं आहे. फ्रंट लाईन बॉलर आहे सुरेश पारधी, या संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूवरती इथे मात्र आक्रमण केलं आहे. 92 करायचे आहेत, रेकॉर्ड होऊ शकतो. 92 धावा चेस झाल्या नाहीत का? 100 धावा देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये चेस होताना आम्ही बघितलेले आहेत. आत्ताच एक सामना आम्ही बघितला होता पेंदरच्या मैदानावरती. खरं तर जिथे उसरली आणि दहिसरमध्ये मॅच होती, 98 केल्या होत्या पण दहिसरने 96 धावा केल्या होत्या, तिथपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये 91 झाले, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 92ही होऊ शकतात, पण इथून आक्रमण ते करावंच लागेल. आणखीन एक फटका सरळ रेषेमध्ये गेलाय, हा देखील सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी.
काय जबरदस्त प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर मैदानामध्ये दिलं जात आहे. बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवलीकडनं. आणि काय सुरुवात झाली इथून. एका बाजूला एजी स्पोर्ट्स आदरणीय सचिन गोडविंदे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बंटी स्पोर्ट्स अर्थात निलेशजी देसले साहेबांचा संघ. आणि या मैदानावरती 92 धावा चेस करायच्या आहेत. एक खूप मोठा डोंगर इथे उभा गेला आहे धावसंख्येचा. एजी स्पोर्ट्सने बॅटिंग करताना आपण बघितलं महेश पाटील, त्याचं एक घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती नेहमीच कुकसेचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिला आहे. आणि महेश पाटील देखील याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती सराव करताना आपण त्याला बघितलेलं आहे. आणि पहिलं अर्धशतक त्याने ठोकलं अवघ्या 14 चेंडूमध्ये. आणि त्याच्याच या विस्फोटक खेळीने एजी स्पोर्ट्स टायगर जाऊन पोहोचला 91 वरती. आणि आता मात्र 92चा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट्सकडनं प्रत्युत्तर दिलं जाते मैदानावरती. एकूण धावा झाले धावफलकावरती बघता आमचे स्कोर आम्हाला सांगतील. चेक दरम्यान या ठिकाणी जी पहिल्या इनिंगमध्ये महेश पाटीलने अर्धशतकी इनिंग झलकावली होती त्यासाठी त्यांचे प्रिय मित्र मिस्टर भोईरगावचे रोहित भोईर यांच्या वतीनं त्यांच्यासाठी 1111 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत आलेलं आहे. तर आपण सामना संपल्यानंतर आपण महेश पाटीलला ते पारितोषिक देणार आहोत. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 19 धावा. बॉलिंगमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा. एक लेफ्टी बॉलर आला इथून मिस टायमिंग झालंय पण फिल्डर नाही पोहोचू शकले चेंडूपर्यंत. 2 धावा येतात आणि या 2 धावेने समीरने इथून मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केले. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 21च्या घरात. समीरने पहिले 2 चेंडू डॉट फेस केले होते पण त्यानंतर आरकमने दाखवलं की कशी बॅटिंग करायची. पुढच्या 4 बॉलमध्ये त्याने 3 चौकार आणि त्याचबरोबर 1 षटकार ठोकलाय. सुमित बॅटिंगला आपण बघतायत स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा सामना करेल. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1च धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 22. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी माजिद शेख आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. आपण आहोत कुकसेच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली, हिंदवी स्वराज्याचे असे तुम्हा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या मैदानात देण्यात आलेलं आहे. आणि कुकसेचं मैदान नेहमीच सगळ्यांना हवं असं वाटतं. अत्यंत सुंदर असं हे मैदान, त्याची आउटफिट आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाच्या सभोवती आपण बघता ती परमनंटली बसवण्यात आलेली रेलिंग आणि त्यामुळे मैदानाची एक वेगळी शोभा. आणि आपण स्टँड देखील बघता त्या ठिकाणी यशवंत गणपत पाटील यांच्या नावाने खेळाडू कक्ष. समोर स्टँड तुम्ही बघतायत कैलासवासी विकी स्मृती स्टँड. हा चेंडू यावेळेस मात्र कॉट बिहाइंडचा अपील. फलंदाज बाद. आक्रमणाला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाच्या. तर माजिदला भलं मोठं यश. जो खतर आरकम मैदानावरती खूपच घातक वाढत होता. पहिल्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती. खतर पहिले 2 चेंडू पहिल्या ओव्हरचे आपण बघितलं तर अनिर्धाव होते. मात्र त्यानंतर आपण बघितलं काय बॅटिंग केली. पण त्यानंतर आता या ओव्हरमध्ये माजिदला हे यश प्राप्त होते. न्यू बॅटर मैदानावरती येतो यावेळेचा शुभम स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत. सामना करेल माजिद शेख. हायवे एंडकडनं लेफ्ट आर्म वरती विकेट. पुढचा चेंडू ओ फुल टॉस आहे. ओव्हर द बॉलर रेड. नो बॉल कॉल पंचांचा आलाय ओव्हर द वे साईड. कारण की भरपूर वर होता कमरेच्या आणि दोन्ही पंच या ठिकाणी एक हात बाहेर काढत असताना थर्ड अंपायरला रेफर केलंय. आणि बॉलिंग साईडने फिल्डिंग साईडने करत रिव्ह्यू घेतलेला आहे आणि बघूया आपण चेक करूया हा चेंडू कुठे होता.
तर बघा स्टँड्समध्ये जे चेंडू जातात आमच्या स्टँड्समध्ये आमचे लाडके प्रेक्षक बसलेले खेळाडू बसलेले आहेत आणि जो चेंडू जर का स्टँड्समध्ये आला किंवा आजूबाजूला असेल तर प्लीज प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी तो परत मैदानात पाठवायचा आहे. आणि आपण बघू शकता कलेक्शन रिप्लेमध्ये नो आहे पण त्या ठिकाणी सांगतात आमच्या अंपायर. त्या ठिकाणी आपण बघता येतं परेश महाजन सर ज्यांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, कमरेच्या वर होता, अगदी वर होता आणि चांगला डिसिजन ग्राउंड अंपायरचा देखील. दोघांनी हा चेंडू नो घोषित केला होता. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट केला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. नाही 29 धावा. जबरदस्त बॅटिंग. इथूनही हार मानायला तयार नाही मैदानावरती बंटी स्पोर्ट्स हा संघ आपण बघतायत. निलेशजी देसले यांचा संघ आणि पलटवार या ठिकाणी सुरू आहे. बघा 92 धावा आहे, जरूर दबाव आहे. मागच्या मॅचमध्ये आपण श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदी संघाकडनं बघितलं की 68 चेस करताना 12 धावांनी तो सामना त्यांनी गमावला. फाईट चांगली झाली. हा चेंडू अलंग द ग्राउंड गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवर येत आहेत. चेंडू उचलतात तोपर्यंत 2 धावा या दरम्यान पूर्ण होतील का? हलकंसं अपील झालंय पण 2 धावा नाही रोखू शकले होण्यापासून. या 2 धावेने धावसंख्या 31. अजूनही 61 धावांची गरज आहे विजयासाठी. हव्यात 61 धावा मैदानावरती बंटी स्पोर्ट्स या संघाला. बंटी स्पोर्ट्स कुक्षे बोरिवली असा संघ तुम्हाला दिसतोय. तर आदित्य 11 पडगा त्यांच्या समोर असणार आहे. पहिल्या मॅचचा विनर अमर स्पोर्ट्स कसने. तर आदित्य स्पोर्ट्स हा संघ तुम्हाला खेळताना दिसणार आहे. आणि बघा निवृत्ती पाटील आदित्य स्पोर्ट्समध्ये दिसणार आहेत इन ॲक्शनमध्ये. मॅन फ्रॉम कुरून. आणि आम्ही नेहमी म्हणतो की भिवंडी तालुक्यात आम्हाला पहिल्यांदा कोणी आणलं असेल तर कुरून गावचे निवा पाटील असतील जे आम्हाला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई येथे आले होते आणि त्यांनी आम्हाला याच लीगमध्ये इन्व्हाइट केलं होतं. आणि नक्कीच निवा पाटील यांच्याशी आमचे फार जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळेच या विभागामध्ये अनेक स्पर्धा आम्ही सुरुवातीला कव्हर केल्या. पुन्हा एकदा पडगा प्रीमियर लीग कव्हर करण्याची संधी मिळते. 32 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये. 60 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये आणि रिक्वायर्डेड 20 आहे. रिक्वायर्डेड फार जास्त आहे कारण की मागच्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा जरूर आले. धावांची गती चांगली आहे पण 92चं टार्गेट आहे. चेसिंग रन रेट 20चा येऊन ठेवलेला आहे. आणि मैदानावरती 2 बॅटर आपण बघतायत. एका बाजूला सुमित, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बॅटर जे 3ऱ्या क्रमांकावरती आले होते शुभम. तर अमर स्पोर्ट्स कासने ज्यांनी एक मॅच जिंकलेली आहे. कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय असेल कारण शेखर दळवी मॅन ऑफ द मॅच होते. अप्रतिम खेळ राहिला. पण बघूया आदित्य स्पोर्ट्स कशा पद्धतीने इथून उत्तर देतोय. पहिला सामना ते खेळणार आहेत पण अमर स्पोर्ट्स कासनेला पहिल्या सामन्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. विजयाचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. पण पुढच्या मॅचमध्ये बघूया कशी फाईट होते. आणखीन एक गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेश येत आहेत. वैयक्तिक दुसरा इथे चूक झाली आहे. 2 धावा येतील. सुरेश पारधी आपण बघताय जांभूळपाडा संघासाठी जबरदस्त कारकीर्द. सुरुवातीचा काळ आपण बघितला तर थोडंसं मागे गेले. 15 वर्ष तुम्ही मागे गेला तर तुमच्या लक्षात येईल की विनर स्पोर्ट्स नालासोबरासाठी भरपूर क्रिकेट खेळले. अनेक मोठमोठ्या मुंबईच्या संघातून व्यावसायिक क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळलेले आहेत. आणि आज मात्र या लीगमध्ये आपण बघतायत खेळत असताना हा चेंडू फुल टॉस आहे. फुल टॉसला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत शकील कुट्टी सर आणि त्याचबरोबर रमीज रईस 4 अंपायर आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये बघतोय.
आणि ही खरं तर आयोजकांची खूप मोठी चांगली संकल्पना मी म्हणेन. चेक दरम्यान या ठिकाणी पटका विभागातील युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय योगेशजी पाटील उर्फ बंटी दादा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत DS मागे अर्थात SK स्पोर्ट्स आपल्या संघाचे सर्व आणि सन्माननीय रोशनजी पाटील आणि सन्माननीय भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माजी सरपंच शिवश्रीचे विभाग प्रमुख सन्माननीय भगवानजी भोईर या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शुभागमन झालेलं आहे. त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तर न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय योगेश दुर्गेश. शुभम बाद झालाय. शुभमने 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि आधी आपण बघितलं आरकम बाद झाला ज्याने 18 धावा केल्या. 92 करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीने विकेट जर गेले तर तो दबाव वाढत जाईल, कारण 20चा खतर रिक्वायर्ड रेट होता आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत केवळ 8 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. चांगलं कमबॅक सुरेश पारधी यांचा. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरचं चांगलं कमबॅक. न्यू बॅटर दुर्गेश मैदानावर येत आहे. दुर्गेश मॅन फ्रॉम भोईर पाडायचे. हो हुक करतायत पण तिथे फटका फसलाय. फलंदाज बाद होतोय यावेळेस. मात्र आपण बघतायत दुर्गेश. पण त्यानंतर या दुसऱ्या स्पेलमध्ये बघा सुरुवात थोडीशी खराब झाली या ओव्हरची. 2 चेंडूत 8 आले होते पण पुढच्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केला. आधी शुभमला बाद केलं आणि त्यानंतर नुकताच शुभमच्या जागेवरती दुर्गेश आला होता त्यालाही बाद केले. बघूया हॅट्रिकवरती आहे यावेळेस मात्र सुरेश पारधी. या मॅचमध्ये आपण पहिली 50 बघितली महेश पाटीलची विध्वंस खेळी. आणि बघा मैदानावरती वारा आणि हे वावटळ तुम्ही बघतायत. आम्हा सगळ्यांना खरं तर आमच्या अंगावरती पूर्णपणे कचरा पडलेला आहे आणि ही अंघोळ आपण झालेली असं म्हणू शकतो. निसर्ग आहे बघा, त्याला काही करू शकत नाही कोणी कितीही प्रयत्न केला तरी. आणि या दरम्यान हॅट्रिक बॉल सीमारेषे बाहेर गेलाय. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतायत 44. हा चेंडू असा डॉट आणि अशा प्रकारे आपण बघतायत या षटकाची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावफलकावरती बघतो आपण. आणि अजूनही विजयासाठी खतर हव्यात 48 धावा आणि त्या देखील 12 चेंडूमध्ये. आमचे विवेक गुळी पूर्णपणे उठलेले आहेत कारण त्यांच्या अंगावरती संपूर्ण खतर हा कचरा पडलेला आहे आणि भरपूर वेगाने आल्या होत्या. खरं तर आपण बघितलं रंगबिरंगी ती कागदही आली जी आपण उद्घाटन प्रसंगी ती ब्लास्ट केली होती, पेपर ब्लास्ट. ती कागद आली हरकत नाही पण जो काही गवताचा छोटे छोटे जे तुकडे आपण बघतायत त्याने सगळीकडे टेबलावरती हा कचरा आपण बघतायत. आणि अशा प्रकारे 3 षटकं 44 धावा झाल्या. 3 विकेट गमावल्या आहेत. अजूनही 48 धावा विजयासाठी हव्यात आणि 12 बॉलमध्ये रिक्वायर्ड 24 आहे. 12 बॉलमध्ये 48 होतील का प्रश्न आहे. पण प्रत्येक ओव्हरमध्ये 48 करण्यासाठी 24 करण्यासाठी किमान 4 षटकार किंवा 6 चौकार तर मारावेच लागतील तरच हा रिक्वायर्ड राखता येईल. बोलायला ही गोष्ट फार सोपी आहे पण करताना इथे मात्र तितकंच कठीण. हा चेंडू हवेत मिस टायमिंग स्वतः जज करतायत. झेल टिपल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपण बघतायत समीर दळवीने हा झेल टिपला. फलंदाज बाद. तारा विकेट आपण बघतायत गडी या ठिकाणी पाहत होते. 4था गडी बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय यावेळेस मयूर पाटील. MP मैदानावरती आलेला आहे पण एक MP चमकला याच मैदानावरती
शाने 50 धावा कुठल्या 14 चेंडूमध्ये आणि पडगा प्रीमियर लीग 2024च्या या तिसऱ्या पर्वात पहिलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान महेश पाटीलला मिळतोय. हा चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपण बघतायत समीर दळवी बॉलिंग करत असताना. एक शेखर दळवी मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅच मध्ये होते. फुल टॉस फ्लाइट दिली होती, खराब होता चेंडू. एक्सपेरिमेंट करण्याची गरज होती का प्रश्न आहे. मागचा चेंडू मीडियम फास्ट आपण बघितला, पडल्यानंतर बाहेर निघाला, पण कुठेतरी फ्लाइट देण्याचा प्रयत्न झाला आणि हा चेंडू फुल टॉस अगदी बॅटवरती आला, चौकार. फ्रंट फूटवर जाऊन खेळले होते, डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला फटका होता, अगदी समोरच्या दिशेने आपण बघितलं तर फोर्स केला होता पूर्णपणे. हा चेंडू यावेळेस मात्र वाडिश लॉंगॉनच्या वरून गेलाय सीमा पार, सिक्सर. हा चेंडू वाईड आहे, पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा. समीर दळवी लेफ्ट आर्म आपण बघतायत जास्त गती देत नाही, चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजांना ते अगदी सहज सोपं असतं. तो नॅचरल स्विंग त्यांना मिळत असतो. हा चेंडू खोल टप्प्याचा ड्राईव्ह केला, यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल, तिथे मिसफील्ड झाली आहे. तिसरी धाव पूर्ण होईल का, नाही, तिथून नकार दिलाय. बॅट्समन आपण बघतायत मयूर आणि कुणालला बघतायत. धावा फलकावरती एकूण झालेली ती म्हणजे धावसंख्या 57 धावसंख्या धावफलकावरती आणि टार्गेट फार मोठे 92चं आहे आणि षटक या ठिकाणी आपण बघतायत चौथं प्रगतीपथावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू 5 संपन्न झालेले. गोलंदाज पुन्हा एकदा समीर. ओ हो, सुंदर फटका, पण फिल्डर तिथे होते, फायदा काही झाला नाही आणि हा षटकार. या 31 करायचे आहेत विजयासाठी. बॅट्समन आपण बघता त्या ठिकाणी चांगली बॅटिंग. तर बॉलिंगसाठी शानू येत आहेत. एक शानू कुरुशी आमचे अंपायर आहेत, मॅन फ्रॉम मुंब्रा. अत्यंत चांगली अंपायरिंग आपण बघता शानू सरांकडनं नेहमीच. ओ शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकर वरती चिटकवला 6 धावांचा स्टिकर, सिक्सर.
मात्र मयूरने कुणालच्या बॅटमधून षटकार आलाय आणि असे आणखीन 4 चेंडू अशाच पद्धतीने बाहेर पाठवावे लागतील तर ही मॅच जिंकता येईल. पण प्रत्युत्तर चांगलं दिले बघा, भरपूर धावा झाल्या. इथे आपण 70-80 धावा असत्या तर आपण काही समजू शकलो असतो, पण धावसंख्या इतकी जास्त झाली की त्यामुळे पूर्णपणे दबाव, एखाद दुसरा चेंडू डॉट गेला तरी रिक्वायर्ड वाढत गेला आणि त्यामुळे तो दबाव आपण बघतायत. पण बघूया आता चेंडू शिल्लक असतील 5 करायचे आहेत, 5 चेंडूत 25 धावा करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी शानू ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टॉप एज जज करतायत इथे जेल सोपा टिपलाय, फलंदाज बाद होत आहेत आणि अशा प्रकारे फलंदाज कुणाच्या खेळचा अंत मैदानामध्ये लागतोय. 5वा धक्का. थोडासा बाहेर ठेवला होता, ऑनसाईडला खेळण्यासाठी प्रवृत्त केला आणि पर्याय नव्हता, कुणाकडे ऑप्शन नव्हतं. बॅट फिरवायचीच आहे. कुठलाही बॅट्समन या परिस्थितीमध्ये बॅटच फिरवेल, कारण षटकारच हवेत आणि त्यासाठी बॅट ही फिरवावीच लागेल. सिंगल डबल्सने चौकाराने ही मॅच जिंकता येणार नाही. पण 67 वरती हा संघ तुम्ही बघताय. हा चेंडू हवेत, टॉप एज लागलाय, झेलची शक्यता. 1 मोर विकेट डाऊन आणि 6व्या विकेटचं बदल मैदानावरती आपण बघता त्यावेळेस बंटी स्पोर्ट्सच्या. शानू चांगलं कमबॅक षटकानंतर. हा चेंडू यावेळेस इष्टांच्या मागे पडल्यानंतर हॅट्रिक बॉल डॉट. बॅट्समॅन शिवाजी भालेकर आहे. केवळ आता 2 चेंडू या ठिकाणी राहिलेले आहेत आणि ही औपचारिकता इथून आता मात्र पूर्ण केली जाईल. शानू आज एक चेंडू देखील डॉट येतोय. सलग 2 चेंडू डॉट, सलग 2 चेंडू 2 विकेट घेतले, सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत आणि आता मात्र 1 चेंडू आता फक्त शिल्लक आहे आणि सामना जिंकलेला आहे जवळजवळ एजी स्पोर्ट्सने. आणि अशा प्रकारे आणखीन एक डॉट आणि हा सामना जिंकलाय एजी स्पोर्ट्स टायगर या संघाने. त्यांचं अभिनंदन. त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप मोठा विजय प्राप्त केला आहे आणि हा विजय आपण बघितला तर 23 धावांनी हा सामना जिंकलेला आहे, 24 धावांनी. अभिनंदन. तर लक्ष असू द्या, सामना संपन्न झालेला आहे. तुम्हाला हँडसेक केल्यानंतरच मैदान सोडायचं आहे आणि जे 2 नवीन संघ तुम्ही आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करणार आहात त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोरून तुम्हाला लाईनअपमध्ये एंट्री करायची आहे. दरम्यान हसमुख व्यक्तिमत्व अर्थात आमचे मित्र सचिन गोंदले यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर चला नेक्स्ट मॅच अमर स्पोर्ट कासने आणि आदित्य स्पोर्ट या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईनअप करावं, कारण आपण या ठिकाणी फायर शो केल्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि जो सामना आता नुकताच संपन्न झालेला आहे त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने या 3ऱ्या पर्वामध्ये अर्थात पडगा प्रीमियर लीगच्या या सीझनमध्ये पहिली अर्धशतकी इनिंग झलकावली अर्थात लोकल बॉय महेश पाटील ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 50 धाबांची त्याने खेळी साकारली. 14 चेंडू फक्त फेस केले, 5 षटकार, 4 चौकार. जबरदस्त खेळ
त्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. तर हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय बंटीदादा अर्थात योगीजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. सुंदर ही आकर्षक ट्रॉफी आहे अर्थात अभिषेक चेंदे यांच्या माध्यमातून आम्हाला ही सामनावीराची ट्रॉफी लाभलेली आहे. सन्माननीय योगेशजी पाटील अर्थात बंटीदादा यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक आपण इथे देणार आहोत. आणि या इनिंगसाठी सन्माननीय संकेतजी घोडविंदे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि तदनंतर महेश पाटील यांचे प्रिय मित्र रोहित भुईर याचकडनं सुद्धा 1,111 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. तर मी बंटीदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक महेश पाटीलला आपण वितरित करावं. सो कॉंग्रॅच्युलेशन महेश. आपण महेशशी आपण संवाद साधूया. तर आणखी या ठिकाणी ते बिझी आहेत. दादा आपण इथे थांबायचं आहे. आपण दादांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी सन्माननीय विद्यमान अध्यक्ष राहुलजी चंदे आपणास विनंती करतो की आपण योगेशजी पाटील अर्थात बंटीदादा यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. शिवसेनेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विभागामध्ये शिवसेनेचं चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहेत. असे आमचे सर्वांचे लाडके योगेशजी पाटील उर्फ बंटीदादा यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. व तदनंतर मी रोशनजी पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. कुरुंदगावचे उद्योजक आणि ते सुद्धा क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. रोशनजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा राहुलजी चंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोशनजी पाटील यांना आपण सन्मानित करावं.